भाजपा शिवसेनेची मराठी मतं निश्चित आणि स्थिर असल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनं ही मतं कमी होणार नाहीत. भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची परिस्थिती आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रालोआमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून विरोधकांनी शिवसेनेला हलक्यात घेऊ नये असं सांगत पुण्यातल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी मांडला विकासाचा अजेंडा. राजकारणात विचारधारेप्रती प्रतिबद्धतेचं महत्त्व घटत पैसा आणि बळाचा खुलेआम वापर होत असल्याचं सांगत अजित पवार यांनी व्यक्त केली चिंता. महापालिका निवडणुकीत मुंबई ठाण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत इतर ठिकाणी पोहोचू न शकल्याची कबुली देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी. धार्मिक, भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करून मुंबईकरांच्या समस्यांना बगल दिली जात आहे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप. अंतर्गत सुरक्षेला बळकटी देणाऱ्या नॅशनल आयडी डेटा मॅनेजमेंट सिस्टमचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. आयडीचे धोके नेस्तनाबूत करण्यात होणार मदत. डिजिटल मंचावर सर्जनशील आशय प्रदर्शित करून प्रोत्साहन देणाऱ्या क्रिएटर्स कॉर्नर उपक्रमाचं उद्घाटन. 1 कोटी तरुणांना सर्जनशील अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन. आणि वुमन्स प्रीमियर लीग क्रिकेटच्या 4थ्या हंगामाला आजपासून सुरुवात. सलामीचा सामना विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात.